नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान प्रकारे झाली. बघा ना, आमच्याकडे मुंबईला किती मोठा पाऊस पडतो आहे. तुमच्याकडे पाऊस आहे का? आणि हां, आज बैलपोळा आहे. सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमचा कर्नाटकी बेंदूर असतो, त्याच्यामुळं आम्ही का हा बैलपोळा केला नाही, महाराष्ट्रीयन बैलपोळा, कारण की आमचं गाव कर्नाटकच्या सीमेरेषेवर येतं. त्याच्यामुळे तोच, आम्ही महाराष्ट्रातच आहे पण सीमेरेषेवर आल्यामुळं तो सण साजरा करतात, हा नाही. तर चला मग दिवसाची सुरुवात. बघा ना, किती गडबड असते. उभ्यानं चहा प्यावं लागतं. असं बऱ्याच लेडीजच्या बाबतीत होत असेल की कामाच्या गडबडीत उभ्यानं चहा घ्यावा लागतो. तर मी आज पटपट कामं आवरत आहे, कारण की आज स्वयंपाक आवरून मला भाजी मंडईमध्ये जायचं आहे, कारण भाजीला काहीच नाही आहे घरात. तर आहे त्याच्यात मी कशी मॅनेज करते ते तुम्हाला दाखवते मी. आज काय बनवणार आहे. तर मी आज आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये बनवतात हे असे सांडगे, ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात, वडे पण म्हणतात त्याला. तर याची मी रस्साभाजी बनवत आहे. पहिल्यांदा मी तूर डाळ आणि मूग डाळ शिजत घातली आणि हे सांडगे भाजून घेतले आणि मग ह्याच्यामध्ये मिक्स केले आणि शिजवून घेतले आणि ती फोडणी वगैरे दिली. तर चला मग आता माझ्यासोबत मंडईमध्ये. तर आज पाऊस पण होता. मी म्हणत होते पाऊस पडू नये आणि तसंच झालं. भाजी मंडईमध्ये गेला आणि खूप मोठा पाऊस आला. मग कॅमेरा पकडायला कोणी माझ्यासोबत नव्हतं, त्याच्यामुळं मी शूट काय घेऊ शकले नाही भाजी मंडईतलं. तर हे पहा, मी काय काय लागेल ती थोडी भाजी घेऊन आली आहे, कारण मिस्टरांना सुट्टी असली की आम्ही मोठ्या मार्केटमध्ये जातो, तिकडून व्यवस्थित सगळी आठवड्याची भाजी वगैरे घेऊन येतो आहे. तर जेवढी लागेल तेवढी मी भाजी आत्ता घेऊन आली आहे. म्हटलं एवढं तुर्तास घेऊन येऊ. आणि आज फ्रीज क्लीन करायला काढलं होतं, म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. हे पहा, माझी फ्रीज खूप खराब झाली होती. जवळजवळ एक 15-20 दिवस झाले मी फ्रीज साफच केली नाही. आणायचं, ठेवायचं, घ्यायचं. कधी कधी आपलं कसं खराब हात असतात, इकडं तिकडं लागून जातात, मुलांचे हात लागतात. फ्रीज खूप खराब झाली होती. म्हटलं आता आज साफ करून घ्यावी आणि मगच भाजी त्याच्यामध्ये स्टोअर करावी. आणि मी भाजी कुठल्या पद्धतीनं कशी मी स्टोअर करते ते तुमच्याशी मी शेअर करते. तर पहिल्यांदा मी लिक्विड टाकून फ्रीज साफ करून घेतलं एकदम स्वच्छ. कसं, मला स्वच्छता खूप आवडते. स्वच्छ नसलं की मग कसं तरी बेचैन व्हायला होतं. मला आता 3-4 दिवस झाले सारखं असं फ्रीज उघडलं ना वाटायचं की बाबा फ्रीज आज साफ करू, आज साफ करू, उद्या साफ करू. असं करत करत एक 3-4 दिवस गेले. म्हणलं आज काहीही करून, म्हणलं भाजी पण संपलेली आहे, पूर्ण फ्रीज रिकामं आहे. भाजी यायच्या आधी म्हटलं साफ सगळं करून घ्यायचं आणि मगच भाजी त्याच्यात लावायची. म्हणून आज साफच करून घेतलं. भाजी वगैरे सगळी साफ करून, धुवून साफ करून मी बाजूला ठेवली आहे. म्हटलं ते स्टोअर मी कशी करते ते पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर मी सगळं सामान वगैरे काढलं, पहिलं होतं ते सगळं, त्याचे पार्ट्स पण काढून घेतले आणि ते चांगल्या पद्धतीनं घासून वगैरे घेतले. मी सगळे घासून व्यवस्थित असे पार्ट्स मी हे करून ठेवते, धुवून ठेवते. मग नंतर पुसून वगैरे मगच फ्रीजला लावते. तर सगळे पार्ट्स काढून घेतले आणि मग फ्रीजला आतून सगळं लिक्विड टाकून स्वच्छ करून घेतला सगळा फ्रीज. आणि मग परत घासलेले जे पार्ट होते हे पहा मी घासते आहे. घासून झाल्यानंतर पूर्ण सगळे मी गाळण्यासाठी, म्हणजे त्याचं पाणी निघून जाण्यासाठी असे गाळत ठेवते. पण नाही गळले तरी पण थोडंसं मग नंतर कपड्यानं, सुती कपड्यानं वगैरे पुसून घेऊन मगच फ्रीजला लावते सगळं त्याचे पार्ट्स. आणि मी पार्ट्स लावल्यानंतर तुम्हाला दाखवते फ्रीज कशी दिसते आहे. तर परत मी सुक्या कपड्यानं वगैरे पुसून घेतलं सगळं स्वच्छ पुसून घेतल्यानंतर हे पहा दाखवते आहे मी स्वच्छ पुसून घेऊन. परत थोडंसं लिक्विड टाकून मी पुसून घेतलं. म्हटलं कसं स्वच्छता असली की थोडंसं बरं वाटतं, नाहीतर भाजी घ्यायला गेलं की आणि एकदम पसारा दिसला, काय दिसलं की ते बरं पण वाटत नाही. फ्रीज वगैरे असू दे, ओटा असू दे, घर असू दे, स्वच्छ असलं की थोडंसं मनाला पण एकदम बरं वाटतं. तसं त्या पद्धतीनं म्हणलं आता आज घेऊच आणि तुमच्याशी पण शेअर करू. मी कशा स्टोअर करते भाज्या वगैरे पण दाखवायला भेटतील तुम्हाला. आणि फ्रीज क्लीन पण त्यानिमित्तानं होऊन जाईल.
तर इथे व्यवस्थित क्लीन करून घेतल्यानंतर मी भाज्या व्यवस्थित असे हे कंटेनर मी ऑनलाईन मागवले होते, असे तुम्हीही मागवून घेऊ शकता. हे चांगले आहेत. मी 2 वर्ष झालं वापरते ह्या कंटेनरना. खूप चांगले आणि टिकाऊ पण आहेत. ह्याच्यातच मी सर्व भाज्या ठेवते. खूप टिकतात, छान पण राहतात ह्याच्यामध्ये भाज्या. मी आता 2 वर्ष झालं वापरते आहे, मला माहिती आहे. तर पहा मग मंडळी, आज माझा फ्रीज छान प्रकारे क्लीन झाला आहे. मगाचा व्हिडिओ आणि आताचा व्हिडिओ तुम्ही बघा, किती खराब झाला होता फ्रीज. आता स्वच्छ झाला आणि एकदम मला पण बरं वाटायला लागलं थोडंसं फ्रीज स्वच्छ झाल्यानंतर. तर मी सगळं सामान लावून घेतलं आणि भाज्या पण व्यवस्थित कंटेनरमध्ये फिक्स करून आतमध्ये ठेवून दिल्या. कोथिंबीरसाठी मी हा डबा वापरते. हा आपला पोळी भाजीसाठी वापरतात ना, पोळीसाठी, तोच मी वापरते कोथिंबीरसाठी. त्याच्यात कोथिंबीर खूप फ्रेश राहते, किती दिवस पण टिकते, 15-20 दिवस तरी टिकते ती फ्रेशमध्ये. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथे